जनतेचा. या ठिकाणी आम्हाला प्रशासन अडवण्याचं काम करते. आम्ही शासनाला मदत करत आहोत, शासनाला सांगत आहोत की या ठिकाणी चोरी झाली आहे, तुम्ही ह्याच्यावर लक्ष घाला. आम्ही शासनाला मदत करत आहोत, पण उलट असं चाललेलं आहे, शासन आम्हाला जेलमध्ये घेऊन चाललेलं आहे. प्रशासन हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, प्रशासन हमसे डरती है, पुलिस को आगे करती है. या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकावर पाय, या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकावर पाय. त्याचबरोबर किती अशा स्मशानभूमी या 10 वर्षात मानल्या काय कल्पना नाहीये. दरवर्षी स्मशानभूमी बांधतात आहेत आणि त्याच्यावर 5-5 लाख रुपये काढतात आहेत. किती स्मशान, किती लोक मारतात त्याचा हिसाब पण नसेल कदाचित. पहिल्यांदाच आम्ही बघतोय उनेगाव ग्रामपंचायतीमध्ये एवढी स्मशानभूमी, एवढ्या शाळेच्या भिंती, काय रोड आणि काय फक्त कागदावर, मात्र विकास मात्र झिरो. म्हणजे विषय असा आहे की यांना बोलणारे कोण नाही आहे. बोलणारे मुख घेऊन गप्प बसलेले आहेत आणि त्याला ते आवाज उठवत नाहीयेत. का तुम्ही का घाबरताय का कोणाला? मला ग्रामस्थांना या ठिकाणी विचारायचं आहे, तुमच्या टॅक्सचा पैसा तो चोरी करतो आहे आणि त्या टॅक्सच्या माध्यमातून विकास कामा निधीला जो येणारा पैसा जो आहे तो चोरी करतो आहे. तर तुम्ही त्याच्यावर आवाज उचलणार नाही, त्याला बोलणार नाही. हा, जसं या ठिकाणी आपलं एक चांगलं मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये पूजा होते, पूजा झाल्यानंतर जो पण का अहवाल असतो, जी कमिटी असते ती अहवाल घेते. मग तसंच ही जी ग्रामपंचायत ही आपल्यासाठी आहे, हे आपले नोकर आहेत आणि आपण मालक आहोत. यांच्याकडून हिसाब घेणं हे गरजेचं आहे, कारण ते पैसे आपले आहेत. ग्रामस्थांना मला आशा होती की ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी येतील, पण ग्रामस्थ मला या ठिकाणी दिसतात ते गुलाम झालेले आहेत. मला त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही आहे. आम्ही या ठिकाणी जेव्हा भ्रष्टाचार होईल तेव्हा यांना ठोकून काढू हे या ठिकाणी आम्ही वचन देतो. आणि जोपर्यंत हा सरपंच सदस्य अधिकारी ज्यांनी पैसे खाल्ले यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. जोपर्यंत दाखल होणार नाही तोपर्यंत हे मुवमेंट कंटिन्यू चालू राहणार. येणारं काम हे आंदोलन आत्ताचं हे पहिलं आंदोलन आहे. नेक्स्ट आंदोलन उपोषणाला बसणार ग्रामपंचायतीच्या बाहेर, जोपर्यंत हे जेलमध्ये जायचं नाही तोपर्यंत. भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, स्त्रियांचे उद्धारक महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्री, माता रामाई, महामानवांना माझा त्रिवार अभिवादन. आज मुक्काम चापडी या ठिकाणी तक्षशिला बौद्ध विकास संघ आणि माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन मुंबई संलग्न तक्षशिला बौद्ध विकास संघ आणि रमाई महिला मंडळ चापडी यांच्या वतीनं आपण या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत उनेगाव याच्यावरती जन आंदोलन भ्रष्टाचार लोकविमुख आंदोलन म्हणून आपण या ठिकाणी काढण्यात आलेलं होतं. काही सरकारी यंत्रणेनुसार नियमानुसार काही गोष्टीचा नियमानुसार आपल्याला या ठिकाणी त्या गोष्टी थोड्याशा थांबवाव्या लागलेल्या आहेत. बंधूंनो, आपला जो विषय होता, आपला जो आपण घेऊन चाललेला जो आंदोलन होतं ते आपण हरलेलो नाही, आपलं यशस्वी झालेलं आहे. आणि एक बाळासाहेबांची ताकद आहे, प्रकाश आंबेडकरांची ताकद आहे. या ताकदीनुसार हा आपला मोर्चा लोकांना कळलेला आहे. गावोगाव आपण बॅनर लावलेले आहेत, तरी त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. प्रशासनाने आपल्याला चांगले या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. आपण ज्या जन आंदोलन करणार आहोत त्याचं काय आपण लिहिलेलं आहे तुम्ही तुम्हाला सर्वांना जनतेसमोर वाचून दाखवतो. तत्पूर्वी या मोर्चाला आपल्याला भाग्य लाभलेलं आहे ते सुरेशजी मोहिते साहेब, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आणि या वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे दक्षिण मुंबई अध्यक्ष मनोजजी हाटे, त्यांचे सहकारी आणि या ठिकाणी नायब तहसीलदार म्हणून इथं उपस्थित राहिलेत
त्यांचं मनपूर्वक आभार. या ठिकाणी गोरेगाव पोलीस स्टेशन प्रशासन, विलासजी सुर्वे साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांचं मी शाब्दिक सुमहानं सर्वांचं स्वागत करतो. आमच्या तक्षशिला बौद्ध विकास संघाच्या वतीनं आणि आलेले सर्व आमचे कार्यकर्ते मुंबईवरून सर्वांचं, महिला वर्ग. मी आपला आंदोलनाचा विषय काय आहे तो मी वाचून दाखवतो. विषय आहे उणेगाव ग्रामपंचायत यांच्या ग्रामपंचायतीतील सरपंच, सदस्य आणि अधिकारी यांच्या विकास कामे अंतर्गत होणारे भ्रष्टाचार लोकविमुख करणे हेतू जन आंदोलन 14 जुलै 2025 वेळ सकाळी 10 वाजता चापडी गाव ते उणेगाव ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत. सन्माननीय महोदय, उपरोक्त लोककल्याण हेतू विकास कामे अंतर्गत होणारे उणेगाव ग्रामपंचायत यांच्या ग्रामपंचायत मधील सरपंच, सदस्य आणि अधिकारी यांच्या वारस हस्तांतर्गत होणारे भ्रष्टाचार लोकविमुख करणे हेतू सन 2022 पासून आमच्या गावच्या उणेगाव ग्रामपंचायत आणि चापडी, उणेगाव, वावे आणि आडघर पत्राद्वारे आम्ही भेटीगाठी माध्यमातून कार्यालयीन सादरीकरण करून सुद्धा अजूनपर्यंत आम्हाला अशिक्षित समजून दिनांक 25/1/2025 रोजी माहितीच्या अधिकार अंतर्गत आम्हास कार्यालयीन व्यवस्थेत सदर भ्रष्टाचाराची गतिविधी नोंद दिलेली नाही म्हणून पर्यायी उपाययोजना म्हणून दिनांक 8/5/2025 रोजी प्रथम अपिलात जाऊन सदर लेखापरीक्षण अहवाल सन 2022-23 मध्ये भ्रष्टाचाराची गतिविधी माहिती प्राप्त करण्यात आली आणि त्या माहितीनुसार निव्वळ भ्रष्टाचार दिसून येत आहे. लेखापरीक्षण अहवाल सन 2023-24 सन 2024-25 त्याची माहिती उपलब्ध करून दिली नाही. आमच्या गावचे कामे अजूनपर्यंत होत नाहीत. आमच्या पाण्याचा प्रश्न अजूनपर्यंत प्रलंबित आहे, परंतु भ्रष्टाचार हा नक्की झालेला आहे असे दिसून आलेले आहे. ग्रामपंचायत उणेगाव असणारे सरपंच, सदस्य, अधिकारी यांच्या भ्रष्टाचारास लोकविमुख करणे हेतू जन आंदोलनाच्या भूमिकेतून उणेगाव ग्रामपंचायत यांच्या भ्रष्टाचार प्रशासनास उजगार करणे हेतू जन आंदोलन घेण्यात येणार आहे. तरी आपणास आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे ही नम्र विनंती. प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे: उणेगाव ग्रामपंचायत मध्ये असणारे सर्व गावे यांचा पारदर्शक पद्धतीनं विकास व्हावा. दुसरं आहे, उणेगाव ग्रामपंचायत मध्ये विकास कामे पारदर्शक एक भ्रष्टाचार मुक्त म्हणून समिती गठीत करावी आणि त्या समितीमध्ये गावकऱ्यांचा सहभाग असावा. साहेब लक्षात घ्या. दुसरा प्रश्न आमचा काय आहे तो मांडणी. तिसरा आहे, ग्रामपंचायत उणेगाव असणारे सरपंच, सदस्य आणि अधिकारी यांनी भ्रष्टाचार केलेले दिसून येत आहे म्हणून यांच्यावर कायदेशीर चौकशी लावण्यात यावी. हा तिसरी मागणी आहे. चौथी मागणी, चापडी गावातील व इतर गावातील पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा आणि उणेगाव ग्रामपंचायत मधील प्रलंबित राहिलेले अनेक प्रश्न त्वरित मार्गी लावण्यात यावे अशी आमची 4 मागण्या आहेत. विशेष टिप्पणी अशी आहे, सरपंच, सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराला 2 ते 3 वर्षापासून माहितीचा अधिकार अंतर्गत उणेगाव ग्रामपंचायत त्यांची रीतसर कायदेशीर प्रशासकीय विभागीय नोंद शासनीय दरबारात सादर करणे हेतू न्यायिकचाच हेतू उपलब्ध आहे असं आपलं या ठिकाणी निवेदन आहे. हे निवेदन आपण आपल्या नायब तहसीलदारांना, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरलचे महासचिव आदरणीय सुरेशजी मोहिते साहेब यांच्या हातातून आपण देणार आहोत. अरे दादा नाराज व्हायचा नाही. महिलांना सगळ्यांना घ्यावं का थोडं मागून घ्या, वाटलं थोडं मागे पाठी मागून घ्या. आम्ही लढता लढता मरून जाऊ पण कधी हत्या टाकणार नाही हे लक्षात घ्या. आज फक्त गावचे मंडळी आहेत, परंतु याचं जर आम्हाला उत्तर प्रांतसाहेबांनी किंवा तहसीलदारांनी दिलं नाही तर याच्यानंतर आम्ही जिल्ह्याभर आम्ही आंदोलन करू हे तुम्हाला ठामपणे सांगतो. तुम्ही आमचे नौकर आहात, आमचा टॅक्स जातो, आमचा हक्क तुम्हाला विचारण्याचा, तर तुम्ही या निधीचं केलं काय आणि हे उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. जोपर्यंत हे उत्तर मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन
आमची वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन माथाडीची ठाम भूमिका आहे. जय भीम, जय भारत, जय संविधान. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करू. हम तुम्हारे साथ हैं. तुझ्या दादासाहेब संघर्ष करू. हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन माथाडीचा जय असो.